आणि दुसऱ्या दिवसामधल्या पहिल्या फेरीमधली शेवटची मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जितू आई जिते 11 संघ आणि त्या संघासमोर फाईट करणारे नटराज 11 नावा अशी तुम्ही लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. हॅलो. त्याच्यानंतर कॅश प्राइज पहा. जॉन्टीच्या बॉलिंगवर जर षटकार हॅट्रिक मारली फलंदाज केतन ठाकूरनं तर चेतन ठाकूर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जीती संघाचा केतन याच्यासाठी हा सुवर्ण संधी असणार आहे. जॉन्टीच्या ओव्हरमध्ये जर सलग 3 षटकार अर्थात हॅट्रिक संपादन केले षटकारांची तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅच इथे स्टार्ट होतोय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिल्या फेरीमध्ये शेवटची लढत अर्थात चौथी मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. एका साईडला जितू आई 11 जिते संघ आणि त्या संघासमोर फाईट करतोय नटराज 11 नाभा संघ. 2 पंच तुम्हाला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळतील. पंच म्हटले तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये न्याय देवता आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं न्याय सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. राजेंद्र गरज सर मानप्राम शेवा आणि त्याच्यानंतर संदीप पाटील सर मानप्राम जासई एक चांगली पंचाची भूमिका सकाळच्या सत्रापासून त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. तर 2 फलंदाज ओपनिंग ब्लास्ट जोडी कर्मवीर आणि धर्मवीर जितू आई 11 जिते संघाचे निलेश पाटील आणि इल्लू ठाकूर ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिलाच बॉल केम ऑन पंचांचा इरबा कंदील. पहिलाच बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय. वार करण्याचा प्रयत्न करतोय जिते संघावर गोलंदाज रोहन गरज. पहिलाच बॉल इथे तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. पहिला चेंडू अतिशय सुंदररीतीने डिलिव्हर केला रोहन घरतनं. स्वतः संघनायक स्वतःवर विश्वास ठेवून इथे गोलंदाजी साकारतोय. प्रहार केला जातोय. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येते. प्रयत्न खूप होते चांगले होते मात्र इथे त्याला यश मिळत नाही. आणि एक ट्रॅकवर 2 खेळाडू एक फलंदाजाला बाद व्हावा लागेल. फलंदाज बाद होईल. निलेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. हा पहिला धक्का जितू आई 11 जिते टीमला. पहा इथे चुकी गेली. निलेश पाटीलची विकेट मैदानातून बाहेर होतोय. रनआउटचा शिकार होतोय. हा पहिला धक्का जिते टीमला. धावसंख्येचा विचार केला 1 धावेनं वैयक्तिक संघाचं अकाउंट इथे ओपन होतोय इल्लू ठाकूर या फलंदाजच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज राजू पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पुढचा बॉल गोलंदाज रोहन गरज चांगली गोलंदाजी करतोय. आपली गुणवत्ता स्वतःला इथे सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रोहन गरज. नेक्स्ट बॉल पहा इथे वेगावर स्वार होऊन चांगली गोलंदाजी दर्जेदार अचूक टप्पानं नियंत्रित गोलंदाजी सध्या तुम्ही रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
मॅन्डेटरी पावसाचं षटक कसं असावं याचं प्रात्यक्षिक दाखवता. खूप सारी गोलंदाजी नक्कीच नाबा टीमसाठी रोहन घरत फेकतोय. पुढचा बॉल पहा अजून एक. काय इथे लाईन लेन तुम्ही पाहाल तर अतिशय सुंदर आहे. सर्व चेंडू यॉर्कर क्रिकेटचे ब्रह्मास्त्र फेकण्याचा प्रयत्न करतोय रोहन घरत आणि त्याच्यामध्ये यश मिळतोय. सलगा दुसरा बॉल इथे निर्धाव फेकलाय. धावगतीला पूर्णपणे स्थगिती डिस ब्रेक लावलाय पहिल्या षटकामध्ये रोहन घरतना. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. फटका खूप चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि इथे मात्र एक धाव मिळेल. प्रत्येक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतोय तो मात्र जितवा 11 जिते संघ. याचं कारण असं त्याच्यानंतर हेमंतजी मात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. नटराज नाभा टीमचे बिग सपोर्टर असतात. तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर प्रत्येक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये शिरकाव केला जातोय. घाम घाललं जातं मी म्हणेन जिते टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी खूप ताकदवर पाहायला मिळते. पुढचा बॉल अलावंत कार्पेट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे थोडं फमलिंग तोपर्यंत दुसरे धाबेचा इथे प्रयत्न होतोय आणि 2 धाबा कंप्लीट होतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एक षटकाच्या अखेरीस टोटल संघाची धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळते. 4 धाबा काय गोलंदाजी केल्या पहिल्या षटकामध्ये रोहन घरतना. डीजे तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. सेकंड ओव्हर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल वैष्णव भोईर. हा गोलंदाज गोलंदाजीच्या भूमिकेवर थोडा प्रेशर इथे निर्माण झालाय. बॅटिंग करत असताना जितवा 11 जिते संघावर संकट आलाय. संकटावर इथे तुटून पारावा लागेल कारण की संकट आलाय तर त्याच्यावर सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल राजू पाटील आणि इनू ठाकूर या 2 फलंदाजांना. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज तयार होतोय वैष्णव भोईर. नाभा एक्सप्रेस अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिलाच बॉल इथे निर्धाव फेकलाय. पहिला षटक देखील खूप चांगला राहिला रोहन घरतचा. ज्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी नटराज नाभा टीम साठी राहिली रोहनची. सेकंड ओव्हर वैष्णव भोईर हा गोलंदाज तुम्ही इथे पाहता आणि पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन आहे राजू पाटील ज्यानं अजूनही विचार केला तर 4 चेंडू खेळलेत आणि फक्त 1च धाब्याचं योगदान दिलंय. इथून मात्र चेंडूचं मेरिट लाईन पाहून खेळ करावा लागेल. पहा ट्रॅकरचा बॉल चेंडू पडल्यानंतर बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतोय आणि याचा फायदा देखील मिळतोय वैष्णव भोईरला. सलगा दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकलाय. काय गोलंदाजी होते. कौतुक करावा लागेल वैष्णव भोईरचा. नावा एक्सप्रेस गोलंदाजीच्या भूमिकेवर. नेक्स्ट बॉल समोर सज्ज असतील राजू पाटील. इथे लाईन पाहिली जाईल. यस पंचांचा इशारा. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. इट इज द वाईट. एक्स्ट्रा 1 धाव मिळेल जितवा 11 जिते टीमला. एका धावेनं संघ पुढे सरकते. टोटल 5 धाबा. थोडा संकट आलाय तो मात्र जितवा 11 जिते टीमवर. मनाशी बाळगलेलं स्वप्न हा पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं आणि त्याच्यासाठी लढायचं असतं. इथे लढवाना मी म्हणेन करावा लागेल जितवा जिते संघाला. पुढचा बॉल ट्रॅकरचा चेंडू हवेमध्ये फर्स्ट स्लिप मध्ये फाइंड मध्ये क्षेत्ररक्षक होते. अतिशय सुंदर इथे कॅच कलेक्ट केली जाते. हा लागेल दुसरा धक्का. राजू पाटील मैदानातून बाहेर होतोय. टँक यू डीज हा टायटल सॉन्ग तुम्ही ऐकला. वैष्णव भोईर याच्या नाबानं हा सॉन्ग तुम्ही पाहिला.
खूप चांगलं क्रिकेट वैष्णव भोईरनं आपल्या कारकिर्दीमध्ये या टेनिस क्रिकेटमध्ये केलं आहे आणि गावाचं नाव मी म्हणेन टेनिस विश्वामध्ये ब्रँड म्हणून चिपकवलाय. तोच वैष्णव भोईर चांगली गोलंदाजी करतोय नावे टीमसाठी. धाबसंख्येचा विचार केला ना तर 5 धाबा वैष्णव भोईर काय गोलंदाजी करतोय. ज्या रीतीनं रोहन घरतनं गोलंदाजी केली तशाच रीतीनं मैदानाच्या आतमध्ये वैष्णव भोईर देखील गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल पहा इथे आप ट्रॅकरचे बॉल थोडी दुखापत होतोय खेळाडूला. चला फर्स्ट बॉक्स रेली स्प्रे आपण घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. पाणी देखील आपण घेऊन जा विनंती आहे आयोजकांना. थोडीशी दुखापत होत. वैष्णव भोईर वेग खूप आहे आणि त्याच्या कारण हा दुखापत तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. हा ट्रॅकरचा बॉल होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ बॉडीला जाऊन अदललाय आणि त्याच्या कारण थोडी दुखापत फलंदाज इलू ठाकूरला होतोय. थोडीशी दुखापत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. वैष्णव भोईर एक वेगवान गोलंदाज आणि त्याच्या समोर प्रत्येक चेंडू फेस करणं मात्र तुमची नजर देखील तेवढं तीक्ष्ण असणं मी म्हणेन खूप गरजेचं आहे. धावसंख्याचा विचार केला 5 धाबा धाव फलकावरती आहेत. तर 5 धाबा सेकंड ओव्हर. वैष्णव भोईर काय गोलंदाजी करतोय. इम्प्रेस केलं आज वैष्णव भोईरनं या षटकामध्ये. 5 चेंडू फेकले आणि 5 बॉल इथे निर्धाव फेकले. फक्त 1 धाव एक्स्ट्रा मध्ये आल्या आणि 1 फलंदाजाला बाद देखील केल्या. 4 बॉल 1 धाव आणि 1 फलंदाजाला बाद केले अद्याप एक वैष्णव भोईरनं. समोर फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असतील इलू ठाकूर. या फलंदाजाकडे क्षमता खूप आहे. स्वतःला इथे मात्र सिद्ध करावा लागेल. स्वतःला प्रसिद्धी गाठायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. कारण की तुमचा आजचा संघर्ष हा उद्याच सामर्थ्य निर्माण करून देईल. चेंडू ऑब्जेमध्ये अप्लाय झालाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा लागेल 3रा धक्का. बॅटिंग थँक्यू डीजे. अतिशय टायमिंग सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चांगले डीजे आणि तितक्या सुंदरीतेनं ऑपरेटिंग देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दुसरा सलग 3रा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. काय गोलंदाजी करतोय वैष्णव भोईर. 2 षटकामध्ये पूर्णपणे मी म्हणेन जितवा 11 जिते टीमला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र वैष्णव भोईर हा गोलंदाज. समोर फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. हरेश गाबन हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज तयार होतोय वैष्णव भोईर. नेक्स्ट बॉल समोर हरेश सज्ज असतील. चेंडूला सन्मान दिलाय. फक्त पुश केलाय. पुश करो खुश रहो हे मंत्र जपलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या चेंडूवरती मिळालेलं सिंगल एका धाब्याला प्राधान्य दिलाय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस टोटल 3 बाद. धावसंख्येचा विचार केला ना तर टोटल 6 धावा फलकावरती डीजे. तर 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. इम्प्रेस केलं नटराज 11 नाबा टीमना. 12 चेंडूंच्या अखेरीस फक्त 6 धाबा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं. निलेश पाटील, इलू ठाकूर आणि राजू पाटील हे 3 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. सेकंड ओव्हर गोलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. नटराज 11 नाबा टीमचा 3रा गोलंदाज गोलंदाजीच्या भूमिकेवर रोहन. पहिलाच बॉल लाईन पाहिली जात आहे.
या पंचांचा इशारा येतोय. इट इज द वाईट. एक्स्ट्रा एक धाव मिळेल जिते टीमला. जिते टीमला इथे धाबा येणं महत्वाचं आहे. मग एक्स्ट्रा मध्ये हो किंवा बॅट मध्ये धाबा येणं हे खूप गरजेचं आहे जिते टीमला. फलंदाज ऑन स्ट्राईक वरती तुम्ही पाहता हरेश गावन. बॅट ची इथे एज घेतोय आणि चेंडू फरार होतोय 4 धाब्यांसाठी चौकार. पहा प्रयत्न इथे खूप चांगले आहेत बॅटिंग करत असताना जिथे टीमचे हरेश गामनला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. जिथे टीमसाठी थोडा संकट आला आणि संकट मोचक म्हणून इथे खेळी साकारावी लागेल हरेश गामन या फलंदाजाला. इथे दिलशानची अटबाण करून देतोय. चाहबूक फटका फॅक्टर स्वीट केल्या. शेवटच्या मोमेंट मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यश देखील मिळतोय. मिळतील या चेंडूवरती 2 धाबा हरेश गावनला 2 धाबा मिळतील. बॅटिंग करत असताना जितवा 11 जिते टीमला. धावसंख्येचा टोटल कडं पाहिलं फलकावरती ऍड झाल्यात 13 धाबा. तिसरा षटक इथे मार्गस्थ. काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये नटराज 11 नाबा टीमना. पहिला षटक रोहन घरतचा, सेकंड ओव्हर वैष्णव भोईरचा आणि हा तिसरा षटक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रोहन घरत. सेकंड स्पेल घेऊन आल्यात. स्वतः संघनायक आहेत आणि चांगल्या जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. डाबाला सावरण्याचा प्रयत्न फलंदाज हरीश गावन करतोय. 3 मुख्य अस्त्र बाद झाल्यानंतर इथे मात्र चांगली बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल पनिशमेंट द्यायचं होतं. व्यवस्थित प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. अजून एक फलंदाज बाद होतोय. हा 4था धक्का जिते टीमला. तर हा 4था फलंदाज थोडा बॅकफुटवर आलाय. संघ जिथे जो स्टार्ट हवं होतं तो स्टार्ट मिळाला नाही. सलग 4 फलंदाज इथे बाद झाल्यात आणि धावसंख्येचा विचार केला तर फक्त 13 धाबा. तिसरा षटक तुम्हाला सध्या पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. रोहन घरत हा सेकंड स्पेल फेकतोय. पहिला स्पेल खूप चांगला राहिला रोहन घरतचा. मॅन्डेटरी पॉवर सर्कलच्या ओव्हर मध्ये आपली पॉवर आपली हुकूमत गाजवली नटराज 11 नाबा टीमना. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. वाटचा फेस खोललाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त इथे सिंगल. प्रत्येक धाबेसाठी इथे घाम घालतोय तो मात्र जितवा 11 जिते संघ. याचं कारण असं आहे निलेश पाटीलची विकेट लवकर गेली. इलू ठाकूरला ज्याला खेळायचं होतं खेळपट्टीवरती तो देखील चांगले योगदान दिलं नाहीये. राजू पाटील हरेश गाभण देखील आउट झाले आहेत आणि आता मात्र प्रेशर आहे केतन मात्रे आणि रोहित मात्रे या जोडीवर. पहा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र काय असतं याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज स्वतः संघनायक सर सेनापती नक्कीच रोहन घरत. मिळेल या चेंडूवरती सिंगल. एका धाब्यानं संघ पुढे सरकतोय. टोटल 15 धाबा धावफलकावरती आहेत. तिसरा षटक 15 धाबा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी केली या मैदानावरती नटराज 11 नाबा टीमना अद्यापिक. नेक्स्ट बॉल. फटका खूप चांगला आहे. क्लासिकल फटका. चेंडू चाललाय पॉइंट वरना डीपला. क्षेत्रक्षण वेगाने जातील चेंडूला अडवतील तोपर्यंत इथे तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो आणि 3 धाबा कंप्लीट होतील. शेवटच्या चेंडूवरती मिळते 3 धाबा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस टोटल संघ जाऊन पोहोचतोय जितवा 11 जिते संघ टोटल 18च्या घरात. डीजे
तर 18 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या अखेरीस खूप चांगलं प्रदर्शन केलं या मॅच मध्ये नटराज 11 नाबाद टीमना. 3 षटकामध्ये फक्त धाबा खर्च केल्या, टोटल 18 आणि 4 धक्के दिले. बॅटिंग करत असताना जितवा 11 जिते टीमला अजूनही 12 चेंडू इथे शिल्लक असतील. इथून जर चांगली बॅटिंग केली मी म्हणेन जितवाई जिते टीमना तर फायटिंग टोटल उभारू शकतं. त्याच्यासाठी इथे प्रत्येक बॉलवर प्रत्येक ओव्हरमध्ये इथे मात्र प्रहार करणं गरजेचं आहे. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल चौथं षटक गौतम गायकवाड हा गोलंदाज तुम्ही इथे पाहता. समोर ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन रोहित म्हात्रे हा सध्या तुम्ही ऑन स्ट्राईक वरती पाहता. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर ऑन स्ट्राईक वरती रोहित म्हात्रे गोलंदाज तयार होतोय. पाल ऑन द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेटच्या अगदीमध्ये. दुसरे धाबेसाठी तुतुमय एक ट्रॅक वर 2 खिलाडू होत्या. थ्रो चुकीची बॅकअप सुरेखाला तोपर्यंत खेळपट्टीवरती सेफ स्क्रीज वरती तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. मिळालेल्या चेंडूवरती एक धाव. एकेरी दुहेरी धाब्याला सध्या प्राधान्य देतोय जितवा 11 जिते संघ. पाच चांगली स्कोरिंग आमचे प्रणय म्हात्रे मानफा मोराबे ही टोटल 125वी सिंगल धावसंख्या सध्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूची माहिती प्रत्येक धाबेची माहिती इथे मात्र आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एक चांगले प्रोफेशनल स्कोरर नक्कीच प्रणय म्हात्रे. बॅक टू द बॉलर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपला तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. पण चौथ्या षटकामध्ये देखील सिंगलला प्राधान्य दिलं जातं. इथून प्रहार करणं गरजेचं आहे. अभिनय तो कभी नाही. इथून जर प्रयत्न केले नाही तर मॅच मध्ये थोडं दूरवर जाईल. तो मात्र जितवा 11 जिते संघ. धावसंख्या टोटल 20 धाबा. गोलंदाज तयार होता. प्रहार केला जातोय लॉंग ऑफ मध्ये. ब्लॅक स्क्रीनच्या समोर अतिशय सुंदर कॅच पकडली जाते. फलंदाज बाद होईल. 5वा धक्का. इथे वारंवार विकेट गमावल्या जातात. पूर्णपणे विखुरलेले मोती तुम्हाला पाहायला मिळते जितवा 11 जिते टीमचे. 5 फलंदाज बाद झाले अर्थात अर्धी टीम मैदानातून बाहेर होत्या. धावसंख्येचा विचार केला तर डिस्ब्रेक लावून ठेवलाय. पूर्णपणे 20 धावेवर स्थगिती लावून ठेवल्या. गोलंदाज तयार. पुढचा बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये आणि तिथे फक्त सिंगल. या षटकामध्ये आपण जर विचार केला प्रणय तर टोटल 4 चेंडू फेकले. 3 धाबा सिंगल रूपात आल्यात आणि 1 फलंदाजाला बाद केलाय. 21 धाबा सध्या धाव फलकावरती आहे. चौथं षटक इथे फेकला जातोय. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करतोय. वाट पाहतोय जितवा 11 जिते संघ. ते फटके कोणता फलंदाज इथे खेचेल. समोर ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन रुपेश म्हात्रे हा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. डावखुआताचा फलंदाज आहे आणि डावखुआताचा फलंदाज नेहमीच विस्फोटक असतो. इथे विस्फोटक बाणा आजमावा लागेल रुपेश म्हात्रे या फलंदाजाला, कारण की संघ थोडा अडचणीखाली आलाय आणि इथे मात्र संकटावर सावरावं लागेल. फटका खूप चांगला आहे. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक फलंदाज बाद होतोय. वैष्णव भोईरच्या माध्यमातून चांगली कॅच. टी शर्ट स्पॉन्सर केलेत. तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा पुन्हा एकदा मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय. आपला सर्वात महत्त्वाचं योगदान आपण या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल. इथे लाऊड अपील केली जाते. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये आणि इथे लेग बायज मध्ये मिळेल 1 धाव. चौथ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस जितवा 11 जिते संघ जाऊन पोहोचतो. टोटल 22 लॉस्ट ऑफ 6 विकेट मैदानाच्या आतमध्ये.
4 षटक 24 बॉल फक्त धाबा खर्च केल्या नाबाद टीमना 22 धाबा. पा काय गोलंदाजी झाली. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं रोहन गरज तो षटक खूप महत्वाचं होतं. त्या षटकापासून पूर्णपणे धाबेवर प्रणय डिस्ब्रेक लावून ठेवला. फक्त 4 धाबा पहिल्या षटकामध्ये आला. सेकंड ओव्हर अतिशय सुंदर राहिला. नावा एक्सप्रेस नक्कीच वैष्णव भोईरचा ज्या षटकामध्ये 2 विकेट आणि फक्त 2 धाबा आल्या. त्याच्यानंतर सेकंड स्पेल पुन्हा एकदा फेकला रोहन गरजनं. तिसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 12 आणि चौथं षटक फेकला गौतम गायकवाडनं. धाबा खर्च केला टोटल 4. सुंदर गोलंदाजी. शेवटचा षटक पहिलाच बॉल अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे थोडं फौलिंग चेंडू फरार होईल. नशिबाची साथ मिळते बॅटिंग करत असताना. इथे मात्र जिते टीमला आणि हा चौकार. पहिलाच बॉलवरती हा चौकार आलाय. या फटक्यानं खूप काही दिलासा देऊन जाईल जितू 11 जिते टीमला. धाबा संख्येला 4 ने वेग मिळेल. टोटल 26 धाबा. लेटकटचा नजाकत फटका पॉइंटच्या वरनं चेंडू चाललाय डीपला. क्षेत्ररक्षक इथे दौड लावतात मात्र शेवटच्या मोमेंट मध्ये चेंडूला अडवला जातोय. तोपर्यंत इथे 3 धाबा कंप्लीट केल्या जातात. प्रत्येक धाव खूप महत्वाची जाणून क्रिकेट खेळतोय जिते संघ. या 3 धाब्याने संघ पुढे सरकेल. टोटल संघाची इन्व्हेस्टमेंट फलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. त्या मात्र 29 धाबा धाव फलकावरती आहेत. अजूनही विचार केल्याप्रमाणे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जरी 4 चेंडू मध्ये 15 ते 20 धाबा बनवल्या तर फायटिंग टोटल नक्कीच उभारू शकतोय. तो मात्र गोलंदाजी करत असताना जितू 11 जिते संघ आणि त्या ईर्षेनं इथे बॅटिंग करावी लागेल. समोर स्ट्राईक वरती फलंदाज बंटी मात्रे हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती सज्ज असतील. इथे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि इथे कॅच ड्रॉप होत आहे. फलंदाजाला जीवनदान मिळेल. मिळेल्या चेंडूवरती सिंगल. टोटल धावा संख्या 30 धावा धाव फलकावरती. अजूनही इथे मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक वरती केतन मात्रे ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय तो केतन मात्रे ऑन स्ट्राईक वरती. पहा फटका खूप चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण तेवढंच दर्जेदार पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत इथे 2 धाबा मिळतील. 2 धाबा 1 शॉट आहे. यस एकच धाब असेल. 1 धाब ही शॉट. चांगली पंचांची भूमिका आपण पाहतोय. नक्कीच सकाळच्या 17 पासून संदीप पाटील सर असतील त्यांच्या समोर राजेंद्र गरज सर न्यायमूर्तीची भूमिका चांगल्या रीतीने पार करतात. तुमचं देखील आभार. गोलंदाज तयार होतोय. चेंडू चालाय फाईन रिझम मध्ये वेगाची सफर देत असताना हा चेंडू फरार होतोय. लेग बाईस मध्ये मिळतील या 4 धाबा. टोटल संघाची धाव संख्या 35 धाबा. त्याच्यानंतर अनिकेत मोगल यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर कमिटी मेंबर आहेत. यस अनिकेत मोगल आपण या. अनिकेत मोगल आपण कुठं असाल तर आपण या. तर इथे पहिला सत्र समाप्त होतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जितू 11 जिते टीमना धाबा जमा केल्या. त्या मात्र टोटल 35 धाबा. लक्ष छोटं असणार आहे नटराज 11 नावा टीम समोर. लक्ष जरी छोटं असला तरी इथे मात्र संघर्ष खूप चांगला द्यावा लागेल जितू 11 जिते टीमला. चला आपण शिस्त पद्धतीनं या स्पर्धेची आपण शिस्त पद्धतीने खेळ करा. विनंती आहे नक्कीच नावा टीमला आपण लाईनीत या मैदानातून बाहेर व्हा आणि विनंती असणार आहे जिथे टीमला की आपण लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये येणवा. सेकंड स्पेल पुन्हा एकदा आपण जाऊया. आमचे साथी समालोचक सिनियर समालोचक नक्कीच प्रवीणजी गायकवाड सर यांचा आवाज आपण ऐकूया सेकंड स्पेल मध्ये. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू मनोज, थँक्यू मंगेश. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे प्रथम बॅटिंग करत असताना जितवा 11 जिते या टीमने तब्बल धावा बनवल्या 5 षटकामध्ये. त्या म्हणजेच 35. नवीन नवीन लग्न झालंय, हनीमूनला गेले मनीष घरत आणि त्याच्यानंतर अक्षरशः तुटून पडले वाकलन वडवली गोरसई संघाबरोबर आणि अक्षरशः या फॉर्मर संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. आणि नक्कीच मात्र आज त्यांचा संघ गावदेवी नावा या स्पर्धेतून बाहेर झाला. परंतु इथे अजून एक गावदेवी नावे संघ पराभूत झाल्यानंतर नटराज 11 नावे संघ आपला अस्तित्व मात्र टिकवत असताना आणि नटराज 11 नावा क्रिकेट संघाचं म्हटल्यानंतर मित्रांनो खातापेताच्या अध्यक्ष अर्थातच गोट्याबाई विजेंद्रबाई पाटील यांच्या माध्यमातून सातत्याच्या स्पर्धेसाठी गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅचसाठी दिलं जातं. त्यांचंही स्वागत करूया. आणि त्याच्यानंतर विचार केला या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच पिस्तूल युनिस मचाडो यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज जॉन्टी यांच्या माध्यमातून वैष्णव जोफ्रा आर्चर यांची देखील दमदार गोलंदाजी आणि त्याच्यानंतर विचार केलात कृष्णप्पा गौतम यांची देखील दमदार गोलंदाजी आणि त्याच्यानंतर मीतने देखील दमदार गोलंदाजी केली. जय भोईर वांगा, तुमचंही मनापासून स्वागत. कारण सातत्याने जर विचार केलात मित्रांनो नावा क्रिकेट सगळं म्हटल्यानंतर एक दमदार योगदान सातत्याने राहिलंय, त्यांचंही स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. जितू 11 जिते संघ थोडासा बॅकफुटवर आहे कारण धावा भरपूर कमी झाल्या. असं वाटलं होतं की हरेश गावण सारखा फलंदाज या मैदानावरती दमदार कामगिरी करेल. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूचं दमदार योगदान राहिलं, ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलं. परंतु इथे या मॅच मध्ये ग्रामीण स्पर्धा खेळत असताना लवकर बाद झाले आणि कमी धावा इथे बनवल्या त्या जितू 11 जिते टीमनं. पंचांचा इशारा, मॅच स्टार्ट होईल. 30 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल फेस करतील हरेश गावण वर्सेस भूषण भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय आणि तिथे यष्टीरक्षक आले होते झेल खाली आणि कदाचित हा जर झेल घेतला असता तर पहिल्याच बॉलवरती भूषणला मात्र इथे बाद करण्यामध्ये यशस्वी झाले असते. भूषण मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला थोडासा फॉर्म कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी, कारण बदलापूरच्या स्पर्धेमध्ये देखील दमदार योगदान या खेळाडूचं राहिलं आणि इथे मात्र त्याच खेळाडूला जीवनदान दिलं गेलं. जितवा 11 जिते या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एक धाव धाफलकावरती लागते. आता स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचतायत ते अर्थातच रोहन घरत. 36 धाव्यांचं एक छोटंसं आव्हान, परंतु जर गोलंदाजी चांगली झाली तर नक्कीच नटराज 11 नावे संघासमोर तगडी फाईट करू शकतील. ची लाईन ठेवली होती गोलंदाज रोहन घरत यांनी पहिल्या ओव्हर्स मध्ये जेव्हा ते फिल्डिंग करत होते नटराज 11 नावे, आणि तशीच लाईन इथे करत असताना या सेकंड इनिंग्स मध्ये गोलंदाज हरेश भरपूर चांगला गोलंदाज आहे. नेहमी तुम्ही पेन प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला पाहिलात आणि सातत्याने दमदार योगदान जिथे संघाकडून देखील या गोलंदाजाचा राहिलाय. पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालंय भूषणला आणि लगेच स्ट्राईकला आले या ठिकाणी जॉन्टी, त्यांना बीट करण्यामध्ये यशस्वी झाले. यावेळीच देखील आखू टप्प्याचा बॉल अगदी थोडासा उचली घेणारा हा बॉल यष्टीरक्षक हातामध्ये विसावत असताना पंच इथे इशारा करतील वन बाउन्स. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि एक धाव धाफलकावरती लागले. ते अर्थातच एक जीवनदान मिळाल्यानंतर, कारण गोलंदाजी तेवढी वेगवान, तशाच पद्धतीची फलंदाजी जर विचार केली तुम्ही तर नटराज 11 नावा संघाकडे देखील दमदार फलंदाजी आहे. आयुष्यात जर कोणाची पैज लावायची असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. आणि आता मात्र इथे ही कामगिरी मैदानात करावी लागेल. 3 बॉल 1 धाव धाफलकावरती लागते. स्ट्राईक एंडला रोहन पुन्हा एकदा सज्ज होतील. हरेश गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस बॉल, गॅप शोधण्याचा प्रयत्न. 38 सर्कलचा फायदा घेत असताना चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषा पलीकडे. रोहन घरत यांच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार. सत्रामध्ये खाईना झोप आल्या, झोप उडवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. 5 धाबा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे एज लागली बॅटची आणि इथे फलंदाज होतील बाद. आय थिंक पहिला जरी झेल पकडला असता तरी
नटराज 11 नावे टीमला संघाची धावसंख्येचा विचार केला तुम्ही तर हरेश गावडने आतापर्यंत इथे 5 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाल्यात. महत्वाचा विकेट पहिल्याच पॉवर प्ले मध्ये जॉन्टी होतील मैदानातून बाहेर छोटंसं आव्हान आहे 36 धाब्यांचं आणि त्याच्या पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा लागलायत 5-1 गडी बाद असताना. गोलंदाज नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती मीत पाटील, एक अष्टपैलू गुणवान खेळाडू. चांगली गोलंदाजी देखील त्यांनी साकारली आणि तितकी चांगली फलंदाजी नेहमी आपल्या संघासाठी दाखवत असतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावरील रेषा नव्हे तर मनगडात तुमचा जोर असावा लागतो आणि तो जोर आता मात्र दाखवावा लागेल इथे दोन्ही संघांना. कारण हरेशचे 2 ओव्हर्स भरपूर महत्वाचे असतील जितुआ 11 जिते संघाकडून आणि एकीकडे भूषणच्या बॅटिंग वरती नजर असतील नटराज 11 नावे टीमच्या प्रेक्षकांची. परंतु जर तर गोष्टीला स्थान नाहीये इथे जो संघ चांगला कामगिरी करेल तो संघ या स्पर्धेमध्ये विजेता होईल. परंतु इथे बॅट आणि बॉलचं युद्ध मैदानावरती रंगत असताना या महेश्वरी मैदानावरती काल टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालाय जस्ट अँड गोल्डी 11 बामणडोंगरी टीम. आज मात्र कुठला संघ एक क्वालिफाय होईल टॉप 3 मध्ये. गुड बॉलिंग, अगदी ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू वेगाने फेकला होता यष्टिकच्या हातामध्ये विश्वाना चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिले षटक समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नटराज 11 नावे टीमची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद असताना 5. आता विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 24 चेंडू आणि 31 धावेंची गरज. विजय होईल तो अर्थातच जय साई शक्ती स्पोर्ट्स कोपर या संघाविरुद्ध आपली सेकंड राऊंडची दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये दमदार कामगिरी करत असताना मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमने 2 सामने जिंकले. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी गावदेवी नावे टीमला परास्त केलं आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये शेलगर टीम नवयुग शेलगर टीमला परास्त केलं आणि 2 राऊंड जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये आजच्या या दिवसामध्ये प्रवेश केलाय. आणि त्याच्यानंतर या 4 संघांमधून तुम्हाला एक संघ त्यांच्या समोर पाहायला मिळेल. त्याच्या अगोदरची मॅच जिंकली ती कोपर टीमनं आणि यातून जो विजय त्यांच्या समोर फाईट करेल. फुल टॉस बॉल फटका भरपूर चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. 6-23 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 30 धावेंची. प्रति षटकाचा तुम्ही विचार केला तर 7ची सरासरी राखायची होती आणि तशी सरासरी राखता आली तर नाहीये पहिल्या ओव्हर्स मध्ये. परंतु पाहूया जसे जसे सेट होतील मैदानात फलंदाज तशी तशी चांगली कामगिरी करतील. मीसाठी अगदी यॉर्करचा बॉल होता टॅप केला बॉल ऑन साइडला. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही झाला कारण माहिती इथे पहिला विकेट लवकर बाद झालाय. कदाचित त्या अनुषंगाने आता रिस्क घेणं थोडंसं चुकीचं ठरेल आणि त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत 7 या धावसंख्येवरती. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही तेच मेहनत करूनच उघडावे लागतात आणि मेहनत तशी घ्यावी पण लागेल या दोन्ही संघांना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडला फटका डीपला फिल्डर येत आहेत लॉंग ऑनच्या दिशेमध्ये हरेश उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा लागतात 8. एक धावा घेऊन जरी हे टार्गेट चेस करू शकतील कारण गोलंदाजी सध्या थोडीशी चांगली पाहायला मिळते. कदाचित मोठे फटके खेळण्याच्या आधी सिंगल घेऊन ह्या धावफलकावरती धावा लागवणं हे नटराज 11 टीम नावेसाठी महत्वाचं असेल आणि त्याच अनुषंगाने कदाचित भूषणला पहिला जीवनदान मिळालं होतं. पुन्हा रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि एखादा खराब जर बॉल आला तर त्या बॉलवरती ते जरूर पनिशमेंट करतील. गुड बॉलिंग आतापर्यंत रुपेश मात्रे 3 बॉल 3 धावा खर्च केल्यात. तर याच दरम्यान सन्माननीय गोपीचंद ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आय थिंक सकाळच्या सत्रामध्ये काल देखील त्यांच्या शुभ हस्ते तुम्ही उद्घाटन सोहळा पाहिलात तर गोपीचंद ठाकूर साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. एक धाव कंप्लीट 4 बॉल 4 सिंगल आतापर्यंत खर्च केल्यात या गोलंदाजानं 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. यावेळी नटराज 11 नावे टीमच्या. रुपेश पुन्हा एकदा तयार. यावेळी पुन्हा एकदा फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. एक धाव का होईना परंतु महत्वाची आहे. निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा एक धाव जर तुम्ही कंप्लीट करीत आहात तरी तुम्ही ते टार्गेट आहे ते तुम्ही चेस करू शकाल. एक धाव कंप्लीट एका धावेच्या मदतीने डबल डिजिट मध्ये जाऊन स्कोर पोहोचतोय तर एक गडी बाद असताना 36 धावेंचा पाठलाग करत असताना अजूनही 26 धावेंची गरज ती अर्थातच नटराज 11 नावे टीमला. रुपेश 5 चेंडू 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात पुन्हा एकदा तयार होतील.
अगु टप्प्याचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील देखील केली गेली होती. इट्स अ नॉट आउट कॉल आणि इथे षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा लागतायत, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 10. एक गडी बाद. आणि तुम्ही स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केलात मित्रांनो, जेव्हा प्रथम बॅटिंग करत होता या ठिकाणी जिथे क्रिकेट संघ, तेव्हा त्यांच्या फक्त 6 धावा होत्या, 2 गडी बाद झाले होते. आणि या पॉवर प्लेचा विचार केला तर धाबा झाल्यात नावे संघाच्या सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 10, 1 गडी बाद. आता गरज आहे 18 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. तर नक्कीच या ठिकाणी गोविंद मडवी साहेब यांचं देखील मनापासून स्वागत करूया. जेव्हा जेव्हा नावा क्रिकेट संघ खेळत असतो तेव्हा सातत्याने त्यांचं दमदार योगदान राहतं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. गरज आहे 18 चेंडू 26 धाव्यांची गरज. आयुष्यात किती पावसाले पाहिले हे महत्वाचं नसतं, तर त्या पावसाला तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट निर्माण केली हे अनुभव खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी हे महत्वाचं असतं. 18 चेंडू 26. जोपर्यंत भूषण आहेत मैदानामध्ये तोपर्यंत धाबा या ठिकाणी मिळतील त्या नावे टीमला. अगु टप्प्याचा बॉल अगदी वेगाने फेकला होता हा बॉल. गोलंदाज हरेश, आणि हरेश याच्याकडे कला आहे, हरेश याच्याकडे कौशल्य आहे की तो सातत्याने मोठ्या मोठ्या फलंदाजांना थांबवू शकतो आणि इथे थांबवण्याचा प्रयत्न केलाय. याच्या अगोदर पहिल्या ओव्हर्स मध्ये भूषणला थांबवलं होतं, भूषणचे एज देखील लागलं होतं, देखील बाद झाला असता, परंतु एसटी रक्षक यांच्या माध्यमातून झेल सुटला गेला आणि त्या झेलचं जीवनदान घेत असताना आपल्या संघासाठी फायदा उचलू शकेल. डॉट बॉल. 17 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. इथे बॅटच्या रडार मध्ये आला होता बॉल, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. भूषणच्या बॅटला लागलेला हा पहिला षटकार. थँक्यू. दोघांचं कौतुक करावं लागेल. बॉल तेवढा खराब नव्हता आणि फटका देखील किती सुंदर होता. यॉर्कर बॉलला तितक्याच पद्धतीने हँडल केला फलंदाज भूषण यांनी आणि हा षटकार येतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती, परंतु या बॉलवरती षटकार लागला. थोडंसं प्रेशर कमी होत असताना नटराज नावे टीमचा, आणि इथे भूषणच्या बॅटला जर एकदा बॉल आला तर तो मात्र थांबणार नाहीये. इथे बॅकफुट पॉइंटच्या दिशेने गलीतून ज्या गॅप शोधली आणि चेंडू ढकलून दिलाय सीमारेषा पलीकडे. लक्षात ठेवा, छत्रपतींचा वाघ कधी कुणासमोर झुकला का? जरी किती तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का? आयुष्यात अडचणी आल्या तर एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजाचे संस्कार आहेत आपल्यावर, रडायचं नाही तर शेवटपर्यंत लढायचं. आणि तशीच मॅच मध्ये तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. आता 15 चेंडू 16 धाव्यांची गरज. भूषण अगोदर सफल झालेत, कदाचित यावेळी शार्करचा प्रयत्न असेल आणि हुक करतील डीप लॉंग लेगच्या दिशेने, परंतु इथे फटका भरपूर चांगला एक्झिक्यूट केला आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतात एकूण, त्या म्हणजेच 21 ही धावसंख्या. 14 चेंडू आणि 15 धावेंची गरज. नटराज 11 नावे टीमला. लवकर बाद झाले होते रोहन, ज्यांच्या बॅटमधून फक्त 4 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर भूषण भोईर यांच्यावरती जबाबदाऱ्या होत्या. त्या जबाबदाऱ्या स्वीकारत असताना दमदार फलंदाजी. हरेश गुड बॉलिंग, आतापर्यंत चांगली बॉलिंग झाली त्यांच्या माध्यमातून. टॅप करण्याचा प्रयत्न, यॉर्कर बॉल, तिथे निर्धाव चेंडूची सांगता होते. 13 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावेंची. जर एक षटकार चौकार जर आला नसताना प्रणय, कदाचित थोडंसं हे टार्गेट महागडं ठरू शकलं असतं. आणि या अशा मोमेंटमला तुम्ही जेव्हा स्वतःवरती दबाव घेताना तेव्हा तुम्ही विकेट गमावता आणि त्याच्यानंतर मात्र जबाबदाऱ्या वाढल्या असत्या वैष्णव भोईर यांच्यावरती. परंतु अजूनही शिल्लक आहेत भूषण मैदानावरती, जोपर्यंत ते आहेत रना सातत्याने येत जातील नावे टीमला. मीत केलतायत 2 या धावसंख्येवरती 5 चेंडूंचा सामना केल्यानंतर. हरेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. अगु टप्प्याचा बॉल, फक्त दिशा दिली, वेगचा या ठिकाणी गतीचा वापर केला आणि फेस केलाय बॅटचा आणि चेंडू जाईल थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलेला हा
अंक इथे 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. आता 12 चेंडू आणि फक्त 11 धावींची गरज नटराज 11 नावे टीमला. जबरदस्त बॅटिंग इथे साकारत असताना इथे फलंदाज भूषण आणि एकंदरीत विचार केला तर नटराज 11 नावे संघाची पिस्तूल अर्थातच युनुस यांच्या चेहऱ्यावरती मात्र नक्कीच खुशी थोडीशी पाहायला मिळेल. संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांचंही स्वागत करूया. नटराज 11 नावे संघाचं तुम्ही एक सुमधुर संगीत ऐकलं. अगदी रायगडच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे संगीत जेव्हा जेव्हा नावे क्रिकेट संघ केलात गेला आणि भूषण आणि हेमंत म्हात्रे आणि त्यांचे साथी सहकारी जेव्हा नटराजची स्पर्धा होती तेव्हा आम्ही बसलो होतो साईडला. भूषणच्या अचानक मनात आलं की आपल्याला एक गाणं झालाच पाहिजे आणि भूषण देखील एक चांगले डान्सर आहेत. त्यांचा देखील डान्स तुम्हाला कधी कधी पाहायला मिळतो रात्री आणि त्यांचा एकदा डान्स म्हणजे मला मिथुनची आणि गोविंदाची आठवण होते. एक बटन उघडा आणि त्याच्यानंतर जबरदस्त डान्स त्यांचा पाहायला मिळतो. तर जाऊया मॅचच्या दिशेने. इथे 12 बॉल 11 धावींची गरज आणि त्यावेळेला ते गाणं बनवलं गेलं एकनाथ माले यांच्या आवाजातून. नटराज 11 नावे क्रिकेट संघ चंदन स्मृती चषकाचं ते खऱ्या अर्थानं गाणं बनवलं गेलं. तर गोलंदाज आलेत रोहित म्हात्रे. आखू टप्प्याचा बॉल पॉइंटच्या टोक्यावर पलीकडे चौकार. नंतर तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवरती फलंदाज भूषण. यावेळी फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत हरेश उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. जयवांगा भोईर यांचं देखील सुमधुर त्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं एक कडवं पाहायला मिळेल आणि नक्कीच त्यांचं देखील मनापासून कौतुक करूया. आज नटराज 11 नावे टीम दमदार कामगिरी करते आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार केला त्यांचा एक खेळाडू आहे ज्याचे लांब केस आहेत त्याला कुठेही फिल्डिंगला ठेवा तुम्ही नेहमीच तो तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. ऋषभची देखील अशीच आठवण त्याची देखील हेअर स्टाईल तशीच पाहायला मिळते परंतु इथे बॅटचे एज लागली आणि चेंडू थर्ड मॅन सीमा रेषा पलीकडे चौकार. खराब झालाय परंतु जेव्हा जेव्हा फलंदाजी करतायत तेव्हा चांगली फलंदाजी करतायत. यावेळी क्रॉस बॅटेड एलबीडब्ल्यूची जोरदार अपील आणि इथे फलंदाज होतील बाद. मीट पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. जर विचार केला तर जिथे टीम पेनच्या डीके ट्रॉफी मध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाल्या जिथे टीम काही खेळाडू जिथे टीम मध्ये नाही आहेत आणि त्या अनुषंगाने इथे फलंदाजी थोडीशी कमजोर पडली परंतु नावे नटराज 11 नावे टीमची गोलंदाजी अगदी दमदार पाहायला मिळाली. डिफेन्स केलाय हलक्या हातानं. माहिती आहे की मॅच आपल्याकडे आहे रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. 7 चेंडू आणि 2 धावींची गरज. भूषण भोईर आणि वैष्णव भोईर ही जोडी मैदानामध्ये आहे. याच्यानंतर होणारी मॅच असेल यातून जो विजय होईल छत्रपती दुर्शेतच्या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेत आणि डीके ट्रॉफीला मारतो तर उद्या मॅच असेल जिथे टीमची शुभेच्छा देऊया त्यांना देखील परंतु ही मॅच अजून 2 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. तर याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा जय साई शक्ती स्पोर्ट्स कोपर टीमच्या कॅप्टन येऊन इथे थांबायचं आहे आणि यातून जो विजय होईल तो तुम्हाला तुमच्या समोर फाईट करेल. रिव्हर्स शॉट्स फटका भरपूर चांगला चेंडू सीमा पार षटकार आणि मॅच जिंकली इथे ती नटराज 11 नावे टीमने.